सक्षम आई. आई ही फक्त आईच असते. दुजाभाव जिथे शून्य असतो, प्रेम वात्सल्याची ती मूर्ती, परमेश्वर तिथे हृदयी वासतो. आई म्हटले की ईश्वर आणि आत्म्यांचं पवित्र संगम. अनेकदा आपण ऐकतो, बघतो, अनुभवतो देखील की स्त्री आई झाली की तिच्या प्रेमरूपी वात्सल्याची आणि दुर्गारूपी शक्ती दोन्ही एकाच वेळी वास करत असतात. आपल्या लेकरासाठी ती स्वतःची ओळख विसरून फक्त एक आई होते आणि प्रत्येक संकटापासून आपल्या जीवाला वाचवण्यासाठी समर्थ होते. आज अशाच एका समर्थ आईची सत्यकथा आपण वाचणार आहोत. वयाच्या 22व्या वर्षी माया रुपेशशी लग्न करून मुंबईला म्हणजे मायाघरीत आली. लिहिता वाचण्यापुरतं शिक्षण झाल्यावर आई वडिलांना तिचं लग्न लावून दिलं. रुपेश सारखे एका अनोळखी व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधून माया मुंबईला आली. पुढे काय काढून ठेवलंय हे तिच्या निष्पाळ मनाला काय माहिती. जादुई मुंबई पहिल्यांदाच पाऊल ठेवल्याने मायाला या मुंबई नगरीनेही आपलंसं केलं. काही दिवसांनी तिथे रुळल्यानंतर काहीतरी नोकरी करावी किंवा कसल्याही तरी पुढे शिक्षण घ्यावे अशी इच्छा मायाने रुपेशला बोलून दाखवली. पण मी कमवतोय, त्यात आपलं चांगलं भागवतंय, त्यामुळे तू नोकरी करायची गरज नाही असं रुपेशने मायाच्या नोकरीला नकार दर्शवला. आणि आता शिकवून काय करायचं, मूलबाळ होतील, त्यांना सांभाळायचं असं बोलून तिच्या शिक्षणाच्या इच्छेलाही पूर्णविराम दिला. नवरा म्हणतोय तेही बरोबर आहे असं मानून माया संसारात रमली. एकटीला माया कधीही बाहेर न जाऊन देणारा नवरा, कोणाशीही बोलू न देणारा नवरा, सुरुवातीला आपल्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असा वागतोय असे वाटायचे, पण काही दिवसातच त्याचा स्वभाव संशयी वृत्तीने आणि पुरुषी अहंकार गाजवणारा आहे हे कळलं. त्याच्या या वागण्याला कधी विरोधी केला तरी तो मायावर हात उचलायलाही कमी करायचा नाही. प्रत्येकदा तिला वाटायचं जावं सोडून त्याला, पण त्याच्यावर असलेले निस्मीय प्रेमापोटी तिने घराबाहेर कधीच पाऊल ठेवला नाही. याच्या प्रेमाने आज ना तो उद्या नक्की बदलेल असा विश्वास होता तिचा. असेच लग्नाची 2-3 वर्षे गेली तरीही माया गोड बातमी देत नव्हती, म्हणून रुपेशच्या मायावर घरून तिच्यावर दबाव वाढत राहिला. रुपेशही घराचे हे ऐकून मायाशी भांडू लागला. आई होण्यास ती समर्थ नाही असे दुशेष लावू लागला. घरात तर तिच्या वाजोटीपणा नादला गेलं, पण हळूहळू समजलं माया वांज नाही म्हणून नाही. आई होण्यासाठी माया उपास, तपास, नवस, कोणी काय सांगेल हे अंधश्रद्धा उपाय करू लागली. रुपेशाने तिच्या नातं आता फक्त मुलं जन्माला द्यायचं या उद्देशाने उरलेलं होतं. मायाने मनापासून केलेली विनंती एक दिवस देवाने ऐकली आणि घरात नवीन पाहुणा येणार कळताच सगळ्यांचा मायाप्रती अचानक प्रेम उपाळू लागलं. रुपेशी तिला कुठे ठेवू कुठे नको इतकं प्रेम करू लागला. 9 महिने पोटात जीवापाड जपलेला जीव जगात आला मुलगा माझा म्हणून रुपेश जरा जास्तच खुश झाला. मुलाचं संगोपन करण्यात माया पूर्ण गुंग झाली होती. रुपेशही तसा थोडा बरा वागत होता, त्यामुळे मुलाच्या येण्याने हरलेले आनंद परत आला असं मायाला वाटत होतं. म्हणून तिने मुलाचं नावही आनंद ठेवलं. आनंदासोबत तिचं आयुष्य आईपणाचं नव्या वळणावर पाऊल ठेवत होतं, जे तिला सर्वसाधारण सुखाचे होते. आनंदाचे घाट चालण्याप्रती पळण्यापर्यंत दौडू पावलं बघू मायाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होतं. पण नीतीतील कदाचित तिचं हसणं मान्य नसावं. आनंद जसा वयात येऊ लागला तसं वेगळी चाहूल लागली होती. शाळेत असताना मुलासोबत खेळण्याऐवजी मुलींसोबत खेळणे, गप्प मारणे त्याला आवडू लागले. घरी असल्यावर आईची साडी नेसणे, मेकअप करणे, स्वतःला आरशात निरखून पाहणे
असे प्रकार त्याचे चालले. मायाने खूपदा त्याला रागावले, दापटले की आता तू मुलगा आहेस, मुलीसारखं वागू नकोस. आनंद मात्र तो नक्की मुलगा की मुलगी याचा प्रश्न सोबत झगडत होता. जो तो आहे ते त्याला नको होतं. त्याला मनातून त्याला जे हवं ते तसं समजायचं त्याला स्वीकारू शकता नव्हता. त्याच्या अस्तित्वाशी त्याची लढाई चालू असताना एक दिवस अचानक त्याला रक्तस्राव सुरू झाला. आधीच शरीरात आणि मनाची द्वंद्व चालू असताना या विपरीत अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा हे आनंदालाही कळत नाही. काहीसं घाबरून बेचैन होऊन मायाला त्याने घडलेली घटना सांगितली. मायाच्या तर पायाखालील जमीन सरकली. आनंद शरीर पुरुष होता पण मात्र स्त्रीचे होतं हे आनंदाने मायासमोर कबूल केलं. पण आता शरीराने सुद्धा त्याची स्त्रीची ओळख द्यायला सुरू केली. पुरुषाला मासिक पाळी येणारा आनंद हा पहिला मुलगा नव्हता, पण माया रुपेशी घरातील तो पहिला मुलगा जगावेगळा होता. डॉक्टरांची भेट घेऊन त्यांनी सगळी परिस्थिती सांगून आनंद हा पुरुष नसून तृतीय लिंग समूहातील आहे हे स्पष्ट कळले. घडलेला सगळा प्रकार रुपेशपर्यंत पोहोचवतो. आई वडील आपले आहेत हे ते नक्की समजून घेतील अशी वेडी आशा आनंद असते, पण ती खोटी ठरली. सामान्य जगात आणि माझ्या घरात राहण्यासाठी तू लायकीचा नाहीस असं म्हणतेस रुपेश स्वतःचा अंश असलेला मुलगा काळी मात्र ही विचार न करता त्याला एक हिजडा समूहात विकून देतो. मायाचा जीव मुलासाठी तुटत असतो. आईचं काळी शेवटी रात्र दिवस फक्त आनंदाच्या नावाचा जप करत राहतो. आनंदाला शोधायला ती घराबाहेर पडू नये म्हणून रुपेश कामावर जाताना तिला घरात कोंडून जात असे. 4 दिवस अन्न पाणी सोडून मायाने देव पाण्यात ठेवले होते. तिचे ममतेचे अखेरीस देवालाही हार मानावी लागली. एक दिवस खिडकीतून शेजारच्या मुलाला बाहेर दरवाजा तोडायला सांगून ती स्वतःची सुटका करून घेते आणि नववाणीची आनंद शोधायला बाहेर पडते. फोनवर रुपेशच्या आनंदाबद्दल कोणाकडे तरी त्याची चौकशी करत तिने गुपचूप ऐकले होते. त्यातून तो कुठे असावा याचा अंदाज तिला आला होता. ती तडक त्या वस्तीत जाते. आजूबाजूला टाळ्या वाजवतही उभे असणारे स्त्री वेशातील पुरुष बघून ती आधी घाबरते. आजपर्यंत या लोकांबद्दल जे ऐकलं होतं ते भयानक आणि भीतीदायक होतं, त्यामुळे त्यांची भीती वाटणे साहजिकच. तरीही मोठ्या हिमतीने माझा आनंद कुठे आहे ओरडतो. ती वस्तीत फिरत असते. माया आवाज ऐकून आनंद एका खोलीतून पळत आई ओरडत बाहेर येतो आणि माया घट्ट मिठी मारते. दोघे माय लेक असवाण्याची फक्त बोलत होते. दोघांची ती परिस्थिती पाहून तिने असणारे सगळे तेच डोळे पाणावले. आनंदाने आई हात जोडून पाया पडून त्याच्या सुटकेसाठी विनंती करते. त्या समाजातील गुरु मायाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात. ती तुमच्या सामान्य समाजात आनंदालाही काही स्थान नाही. त्याला फक्त अवहेलनाला सहन करावे लागले. तो जर इथे राहिला तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटणार नाही आणि सुरक्षित राहील. आम्ही त्यांची योग्य काळजी घेऊ. पण माया शेवटी एक आई होती. किती काही झालं तरी आनंद माझा जीव आहे. त्याच्यापासून मी दूर नाही राहू शकत. त्यांची जी ओळख आहे ती ओळख स्वीकारून मी त्याला चांगले जीवन जगण्यास प्रवृत्ती करेन, पण माझ्यापासून दूर करणार नाही. तुमचे पैसे हवं तर मी कसंही करून परत आणून देईल, पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका अशी विनंती माया त्यांच्यासमोर करते. एका आईच्या हट्ट आणि अश्रूपुढे सगळे झुकते. माय लेकाच्या प्रेमापुढे पैसा मोठा नाही असं म्हणत त्याने आनंदानं सोबत न्यायला परवानगी दिली. काही झालं तरी आम्हाला हाक मारा असं सांगायला देखील विसरले नाही. माणूस न मानता ज्यांना आपण झिडकारतो आज त्याचा माणसालाही माणुसकी आणि आपली आपुलकी प्रयत्न मायाला आली होती.
आनंदाला परत मिळवून तिने एक लढाई जिंकली होती, पण खरी लढाई आता सुरू झाली होती. माया रुपेशकडे न जाता आनंदाला घेऊन सरळ माहेरी जाते. माहेरी आनंद सत्य कळल्यावर तेही आनंदाला स्वीकारण्यास असमर्थता दर्शवतात. माया तिथूनही आनंदाला घेऊन बाहेर पडते. परत मुंबईला येऊन राहायला घर आणि काम शोधण्यासाठी वणवण फिरते. प्रवास तिचा सुरू होतो मुंबईतल्या जे एका नातेवाईकांनी रुपेशची माहिती न होता तिला भाड्याने एक रूम बघून दिली आणि एकेकी ठिकाणी कपडे भांडीचे कामेही मिळून दिले. इथून मायाच्या मातृत्वाच्या आणि आनंदाच्या अस्तित्वाचा खरा खडतर प्रवास सुरू होता. रुपेशने इकडे माया आणि आनंदाला शोधण्यास सुरू केली होती. आनंद ज्याच्या हातात विकला होता तिकडे गेल्यावर त्याला कळलं की माया त्याला स्वतःसोबत घेऊन गेली आहे. कधी घराबाहेरही न पडणाऱ्या मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्का बसला होता. आनंदाला विकून मिळालेले पैसे आता घरात परत मागण्यातही भीतीने तो काहीही न बोलता तिथून सुटकेच्या उद्देशाने असताना आम्हाला ते पैसे परत नको, पण आनंद आणि त्यांच्या आईला काही होता कामा नये असे समजले. पण मायाने त्याचा शब्द मोडून त्यांचा अपमान केला होता. त्यांचा पुरुषार्थ डिवचला गेला होता. काही दिवस शांत बसून रुपेश पुन्हा मायाचा शोध घेण्यास सुरू केले. माया दिवसभर कपडे धुण्याचे काम करण्यात, संध्याकाळी एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट काम करायची. आनंदाला खूप शिकवून मोठं करायचं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत होती. आनंदाने स्वतःची एक लढाई समाजासोबत सुरू झाली होती. एक दिलासा होता की ज्या आईने जन्म दिला त्या आईने त्याला तो जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या भवितव्य यशस्वी करण्यासाठी त्यांच्यासोबत होती. परिस्थितीचा सामना करत कसंबसं शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये त्याचं ओळख फार दिवस लपून राहिली नाही की त्याने तसा प्रयत्न केलाही नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जे आहे ते नैसर्गिक आहे. त्यांच्या हातात नव्हते, त्यामुळे समाजानेही कोणतेही अडकाटीमध्ये न आणता त्याला माणूस म्हणून मानणे स्वीकार हीच अपेक्षा. पण प्रत्यक्षात मात्र अपेक्षा ही झाली. कॉलेजमध्ये मुलं त्याला धक्का म्हणून चिडवू लागले. एकट्याला गाठू नकोस तसे स्पर्श करायचे, त्याला नाचायचं सांगायचे, त्याने विरोध करताच त्याला मारायचे. डोळ्यातून अश्रू लपवत सारं दुःख ते आईकडे बघत सहन करत होता. मनातला मनात घुमटून जात होता. यातूनच त्याने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण माया वेळेत पोहोचल्यामुळे तिचा जीव वाचला. काही झालं नाही. त्या दिवशी मायाला पहिल्यांदाच आनंदाच्या कानाखाली मारले. डोळ्यातून अश्रू आणि मनात भयंकर राग घेऊन ती बोलली होती, तू तुझीच ओळख स्वाभिमानाने घेऊन जगू शकत नाहीस तर लोक कसे स्वीकारले तुला? आणि त्यांच्या स्वीकारण्या न स्वीकारण्यास तुझं जगणं अवलंबून आहे का? मी माझा नवरा, माझे आईवडील सगळे सोडून फक्त तुझ्यासाठी तुझ्या सोबत आहे. त्या कपड्यानिशी बाहेर पडणे ते तुझी हार बघायचे नाही. लोकांचे छळणाऱ्या नजरा आणि कुस्तीत हास्य रोज सहन करते ती फक्त तुझ्यासाठी. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला परत माझ्या जवळ आणून एक सुरक्षित छत दिले ते फक्त तुझ्यासाठी. स्वतः संपवताना हा जीव तुझा नाही तर माझा आहे हे विसरू नकोस. एक जिद्द मनात ठेवून ती की तू जिंकणारच, मग कोणाची सोबत असो नसो. हा रस्ता काट्याचा आहे, त्यावरून चालून तुला एक दिवस फुलांचा हार ही गळ्यात भेटलेलं हे लक्षात ठेव. इथून पुढे मी हे मिळालेले जीवन संतापाचा विचार करायचा नाही. त्या दिवशी आनंदाने आता न हार मानता ती फक्त जिंकतेचे असे वचन मायाला दिले आणि त्याची जी कुजबुजपणे होती त्याला धीराने तोंड देत तो पुढे चालत राहिला. माया प्रामाणिकपणे निष्ठेने स्वतःचं काम करत असते. सगळं संकट दूर झाले असं वाटतं असताना एक दिवस रुपेशचा त्या दोघांसमोर उभा ठावतो.
मायाचे हात पाय थरथरू लागतात, तरीही ती हिंमत एकटून त्याला उत्तर देते असते. रुपेश तिचे काही न ऐकता मारझोड सुरू करतो. आई वाचवायला आनंदामध्ये पडतो. त्याचे गळात आवळून त्याचा जीव घेण्यास प्रयत्न रुपेश करताच माया घरात धारदार चाकूने त्याच्या हातावर वार करते. पत्नी म्हणून तिने आज अत्याचार सहन केले, पण मुलाला जीव वाचवण्यासाठी ती झाशीची राणी झाली. पुन्हा इकडे फिरकलास तर तुझ्याशी जीव घेईन बोलण्याची हिंमत एका आईत. रक्ताने भिजलेले हात रुपेशचे घरातून बाहेर पडला होता ती कायमचाच. आनंद आणि मायाचे दोघेही घडलेल्या घटनेच्या सावरात एकमेकांची साथ देत दर दिवशी समोर येणाऱ्या नव्या आव्हानांना सामना करत, आजूबाजूचे टोमणे ऐकत पण हसत हसत जगणे होते. मायालाही आता चांगला पगार मिळत होता. आनंदाला शिक्षण घेण्यास खूप अडचणी येत होत्या. खूप आव्हानाला अपमान सहन करावा लागले होता. पण वेळोवेळी आईचा खंबीर पाठिंबा, समाजात संस्थेची मदत व स्वतःची प्रबळ इच्छा या जोरावर LLBचं शिक्षण त्याने पूर्ण केले. यासोबत एका सामाजिक संस्थेसोबत जोडून त्याच्यासारख्या LGBT समूह मुलांना समुपदेशन देण्याचं मोलाचं कामही करत होता. आणि या मुलांचं पालकांना धैर्य, आत्मविश्वास देण्यात काम मुलांना प्रेमाने स्वीकारत आणि वाढवण्यास समुपदेशन माया करत होती. ज्या दिवशी आनंदाने LLB पूर्ण केलं त्या दिवशी एका संस्थेकडून त्याचा सत्कार होण्यास त्या दिवशी त्या आईने कार्यक्रमासाठी सकर्मातून साडी घेतली. मायाच्या हे डोळ्याचे पारणे फिटत नव्हते. खूप खुश होती ती स्वतःच्या गळ्यात फुलाचा हार पडताना बघून. आनंदानं काही वर्षापूर्वी आईने बोललेले शब्द आठवले. या काठावर चालूनच एक दिवस तुझ्या गळ्यात फुलांचा हार पडेल. आनंद भारतून गेला होता. त्याचा इथवरचा प्रवास व्यक्त करता तो या यशाची सारं श्रेय फक्त आईला देतो. भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणतो, आई, जर आई माझ्यासोबत नसली तर कदाचित मी कोणत्याही तरी रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावर टाळे वाजवत पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरत उभा राहिलेलाच दिसतो. पण आईने खूप कष्ट करून जगायची बोलणी खाऊन, सगळी नाते तोडून, 7 जन्माचे नाते बांधलेली पती सोडून तिने फक्त माझ्यासारख्या मुलाला साथ दिली, ज्याला ती मुलगा बोलू शकत नाही आणि मुलगीही येते. येता जाता रोज तिला समाज, ती बघत त्याची तिची आई असं म्हणत जोरजोराने हसायचं. तिला चिडवायचे, मुलाला जन्म देत तू हिजडा जन्माला घालतलास असं हिणवायचे. पण ती शांत बसून सहन करत राहिली, फक्त माझ्यासाठी. प्रत्येकदा कोपऱ्यात जाऊन तिने डोळ्यातील अश्रूची वाट मोकळी करून दिली. पण माझ्यासमोर ती नेहमीच खंबीर आणि सक्षम आई बनली. ती तिची कमकुवता नसलेली ताकद आहे हा विश्वास मनाने मला दिला. त्यामुळे हा पूर्वजन्माचा मला लाभलेला आणि मी स्वतःची ओळख, स्वतंत्र अस्तित्व बनवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो. आई आहे म्हणून मी आहे, नाहीतर ते शून्य आहे. आनंदाच्या मुखातून आपलेले कौतुक ऐकून मायाच्या आनंदाश्रू थांबले नव्हते. नवऱ्याला सोडून, आई वडिलांना सोडून एक आई म्हणून ती इतकी वर्षे झडत होती. रात्र दिवस मुलाच्या यशाची, कष्टाची करत होती. त्याच आज चीज झाल्यासारखं वाटलं. मुलाचं यश डोळ्यातून साठवून घेत होती. तिची आई की त्याची आई या लेबलपेक्षा ती एक सक्षम आई होती, जी आपल्या मुलाला ढाल बनून नेहमी सोबत असते. आज आनंदाची आई म्हणून तिला खूप मान्य मिळत होतं. यातच तिचा जन्मातच सामर्थ्य झाल्यासारखं वाटत होतं. कथा सत्य घटनेवर आधारित आहे. आईसाठी तिचा मुलगा कोण आहे यापेक्षा तिचा जीव आहे न ती त्याचे रक्षण त्याच्या स्वतःच्या जीवापलीकडे करते, त्याची ढाल बनते. हे कथेतून उगम समाजासोबत पालकांनाही वंचित ठरलेल्या, वाळीत टाकलेल्या मुलाची गरज आहे, अशा सक्षम आईची.